राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी मोठी कारवाई करत गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या आणण्यात येणारे परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. खारेगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. 3 सप्टेंबर सकाळी 6:30 वाजता खारेगाव ते ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा 6 चाकी टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये परराज्यातील 1400 बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. सदर मद्य गोवा राज्यात निर्मित असून दारूबंदी कायद्याअंतर्गत ही वाहतूक बेकायदेशीर असल्याने वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत तब्बल 1,56,63,800 इतकी आहे. या प्रकरणी वाहन चालक मोहम्मद समशाद सलमानी याला अटक करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2025 नोंदवण्यात आला आहे. आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी यांच्या पथकाकडून सुरू आहे. जरा पुढे या थोडे युनिफॉर्म हो साहेब माने साहेब जरा बॉर्डर पण बघा ते तिकडे पण बघा इकडे सगळे जरा करा मदत. अहो सर मिसाळ सर बॅक नका करू तुम्ही. अहो त्याला करा थोडं आणि राज्य भरारी अशी गुप्त माहिती मिळाली की परराज्यातील निर्मित म्हणजे गोवा राज्यामध्ये निर्मित असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक आणि जिल्ह्यातून होणार आहे. तर त्यांनी खारेगाव आणि या रस्त्यावरती आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका संशयित वाहनाची तपासणी केली. तर त्या संशयित वाहनामध्ये त्यांना जवळपास बॉक्सेस विदेशी मद्याची आढळून आले. त्या मद्याची जवळपास 1,34 लाख किंमत आहे आणि वाहनाची जवळपास 1,56,00,000 मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धनशेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली, गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साईज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं. तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यातनं होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली. तर त्यांनी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी केली ट्रकची. तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे 1400 बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाहणी केली असता ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं. तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याचा तपास सुरू आहे. एकूण 1400 बॉक्सेसची अंदाजे किंमत 1,34,00,000 आहे आणि वाहनासकट या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास 1,56,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धनशेट्टी आणि त्यांची टीम करते. गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील त्याच्यामध्ये गोवा असेल, दीव दमण असेल, डुप्लिकेट असेल, परराज्यातील स्कॉच असेल, परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल, जवळपास 6 कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू होईल. सर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो साठा आहे हा जप्त करण्यात आलेला आहे किंवा हा पकडण्यात आलेला आहे, यामध्ये कुठला रॅकेट असू शकतं का? हा नेमका कुठे कुठल्या भागामध्ये हा संपूर्ण माल जाणार होता?
हां, आता ही वाहन आम्हाला आज सकाळीच सापडले, म्हणजे आता 12-12:30 वाजता आहेत. तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू.